रत्नागिरी में अतिक्रमण के खिलाफ कार्रवाई के बाद अज्ञात व्यक्ति द्वारा नीतीश राणे के बैनर हटाए जाने से बीजेपी कार्यकर्ता आक्रामक हो गए। आरोपियों के खिलाफ कार्रवाई की मांग के बाद बैनर को फिर से उसी जगह लगाया गया। शहर के पेट किला क्षेत्र में मिरकरवाड़ा में अतिक्रमण के खिलाफ कार्रवाई के बाद अज्ञात व्यक्ति द्वारा नीतीश राणे के बैनर हटाने के साथ आपत्तिजनक टिप्पणी मामले में शहर भाजपा और हिंदू कार्यकर्ताओं ने पुलिस स्टेशन पर जमकर हंगामा किया। इस दौरान पुलिस को ज्ञापन सौंपकर अज्ञातों के खिलाफ कार्रवाई की मांग की गई। पुलिस के हस्तक्षेप के बाद आज बैनर को फिर से उसी जगह लगाया गया। माननीय मंत्री महोदय नितेशजी राणे साहेब हे अनधिकृत बांधकामासंदर्भात जे काय त्यांचं चाललेलं आहे, प्रशासनाच्या राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन जे काय करत आहे आमच्या सर्वांच्या दृष्टीने योग्य चालू आहे। परंतु काही अज्ञात व्यक्तींनी गेल्या परवाच्या दिवशी राणे साहेबांचा बॅनर काढून दुसरीकडे कुठे अन्य ठिकाणी टाकला, त्याचा आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवलेली आहे। आणि हे जे काय सर्व चाललेलं आहे ह्या बाबतीत आमच्या सर्व हिंदू समाजकंटक आमचा भाजप पक्ष यांना हे मान्य नाही, तरी आम्ही पोलीस स्टेशनला त्याचा अर्ज दिलेला आहे। आणि परत आम्ही आज सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन आज परत बॅनर लावलेला आहे। आणि ह्या बॅनरवर जर काय कुठल्याही इथल्या अज्ञात व्यक्तींनी किंवा अन्य कोणी जर काही करण्याचा प्रयत्न केला तर मात्र आम्ही कोणताही आमचा कार्यकर्ता न ऐकता त्याला सडेतोड उत्तर देण्याच्या आम्ही तयारीत आहोत। तरी ह्यापुढे प्रशासनाने इथल्या स्थानिक लोकांनी इथल्या असणाऱ्या लोकांनी हे जे काय सर्व अनधिकृत बांधकामाचं चाललेलं आहे ते सगळ्यांच्या दृष्टीने राणेसाहेब योग्यरीतीने करत आहेत। ते कोणालाही त्रास न देता कोणालाही वाईट न वाटता हे सगळं कार्य करत आहेत। ह्याच्यामध्ये जर कोणाला अडकाटी आणायची असेल आणि जर प्रयत्न करायचा असेल तर नितेशजी राणे साहेबांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे सर्व कार्यकर्ते पुढे आहोत। आणि हे जे चाललेलं कार्य आहे आम्ही सर्व भाजप पक्ष आणि राणे साहेबांच्या पाठीवर पूर्ण करू एवढी आमची सगळ्या पक्षातर्फे मी भाजप शहर अध्यक्ष म्हणून सर्वांना विनंती करतो।